सांगलीच्या आष्टीमधल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर प्रचंड राडा झालाय। स्ट्रॉंग रूम मध्ये सध्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर आज या सगळ्या मतपेट्या उघडून त्यांच्यातली मतमोजणी होणं अपेक्षित होतं, पण नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिलाय त्यानुसार आता ही सगळी मतमोजणी होणार आहे 20 तारखेला। त्यामुळे 18 दिवस स्ट्रॉंग रूम मध्ये या सगळ्या मतपेट्या जपून ठेवण्याचं मोठं आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे आहे। आणि हे सगळं असताना सांगलीमध्ये ज्या ठिकाणी या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्या बाहेर मोठा राडा झालाय आणि राडा बराच मोठ्या प्रमाणामध्ये होता। किमान दृश्यांवरून तरी त्याची कल्पना येते। प्रचंड मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। सांगलीमधल्याच काय महाराष्ट्रामधल्या सगळ्याच ठिकाणच्या स्ट्रॉंग रूम व्यवस्थित ठेवणं, तिथं कुणालाही प्रवेश न देणं, मतपेट्यांपर्यंत कुणालाही पोहोचू न देणं, मतपेट्या सुरक्षित ठेवणं हे सध्या पोलिसांसाठी सुरक्षा यंत्रणांसाठी प्रचंड मोठं आव्हान आहे। हे सगळं होत असताना सांगलीमध्ये हा राडा झाला। सांगलीमधल्या आष्टा इथं ज्या पेट्या ठेवलेल्या आहेत स्ट्रॉंग रूम मध्ये त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हा राडा झालाय। मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी दीपक चव्हाण। दीपक, राडा नेमका झाला कुणामध्ये आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्कीच काल रात्री उशिरा या मतदान यंत्र या आष्ट्यामधील विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये ठेवण्यात आली होती। त्यावेळी एक आकडेवारी जाहीर झाली होती आणि सकाळी जी अपलोड आकडेवारी जी आयोगाच्या वेबसाईटवर झाली त्यामध्ये साधारण 2 ते 2.5 हजार मतांच्या तफावत ही आढळून आलेली असा आक्षेप या सर्व स्थानिकांचा आहे। आणि सर्वच उमेदवारांनी आज सकाळी ही ज्यावेळी आकडेवारी जाहीर झाली त्यावेळी जाब विचारण्यासाठी स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे। विशेषतः पोलीस असतील किंवा मग मतदान विभागाचे अधिकारी असतील यांच्यामध्ये या सर्व इच्छुक उमेदवार असतील किंवा जे उमेदवारांनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यामध्येही वादावादाचे प्रसंग सकाळपासून सुरू आहेत। विशेष म्हणजे वाढीव मतदान आलं कुठून आणि काही ठिकाणी झालेल्या मतदानामध्ये सुद्धा घट दाखवण्यात आलेली आहे। त्यामुळे आकडेवारीमध्ये बऱ्याचशा तफावती या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत। सीसीटीव्ही इथला बंद आहे स्ट्रॉंग रूमचा असाही आक्षेप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आष्टा शहरातील नागरिक हे स्ट्रॉंग रूम समोर एकत्र आलेले आहेत आणि इथं घोषणाबाजी असेल किंवा मग अधिकाऱ्यांना जाब विचारणं असेल हा प्रकार दुपारपासून सुरू आहे। मात्र अधिकाऱ्यांनी आता सगळ्यांची समजूत घालून स्ट्रॉंग आकडेवारी तफावत हे आपण तपासूया असं सांगितल्यामुळे काहीसा मॉप हा स्ट्रॉंग रूमच्या आवाराच्या बाहेर गेलेला आहे। मात्र तरी सुद्धा जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना घेऊन मतदान अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी आता चर्चा सुरू केलेली आहे आणि त्या चर्चेअंती आता पुढे काय होतंय या बाबतीत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। चर्चा होतीये कुठे? स्ट्रॉंग रूमच्या जवळच्या पोलीस स्थानकात, जिल्हाधिकारी कार्यालयात कुठे होती? सध्या हा सगळा जो घोळ सुरू झालेला आहे किंवा हा गोंधळ सुरू आहे तो स्ट्रॉंग रूमच्या पायरीवरच हा गोंधळ सुरू आहे। स्ट्रॉंग रूमच्या आवारातच हा सगळा गोंधळ सुरू आहे। म्हणजे स्ट्रॉंग रूम बंद आहे पण त्याच्या आवारामध्ये बाहेरच्या बाजूला हा सगळा प्रकार सुरू आहे। आणि आता ही जी चर्चा आहे मोठा मॉप या ठिकाणी 1000-2000 लोकांचा मॉप सुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या आवारात होता। आता पोलिसांनी हा सगळा मॉप बाहेर काढलेला आहे आणि जे मोजके उमेदवार आहेत आणि जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आता पोलीस आणि मतदान अधिकारी हे स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच चर्चा करतायत। आणि या चर्चेनंतरच नेमकं पुढं मतदान आकडेवारी वाढले का आणखीन काय प्रिंटिंग मिस्टेक आहे या बाबतीतला घोळ हा ह्या चर्चेअंती समोर येणार आहे। बरं, कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी तिथे आहेत याची काही माहिती मिळू शकली आहे? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वगळून अन्य सर्वच पक्षांचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, याच पद्धतीनं इथली स्थानिक जी आष्टा विकास आघाडी आहे त्या आघाडीचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत। भाजपा वगळून अन्य सर्व पक्ष हे या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। आणि या सर्वांचा एक आक्षेप आहे की या वाढीव आकडेवारीला जबाबदार कोण, ज्या अधिकाऱ्यांनी हे जाहीर केले त्यांच्यावर पहिला निलंबनाची कारवाई करावी अशी त्यांची मागणी धरून या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। आणि विरोधी पक्ष म्हणजे या ठिकाणी भाजपा विरोधी पक्ष आहे सध्या, तर विरोधी पक्ष या ठिकाणी या आंदोलनात का नाही असा सवाल सुद्धा हे सर्व आंदोलक करतायत। त्यामुळे सगळ्यांची संशयाची सुई ही भाजपाकडे आहे। त्यातच काल या ठिकाणी जादूटोण्याचा मोठा प्रकार घडला होता त्याचाही काय यामध्ये समावेश आहे का असं सुद्धा शंका या ठिकाणी काही लोक उपस्थित करतायत। बरं दीपक, पुन्हा एकदा सांगा प्रेक्षकांच्या माहितीसाठी की नेमका वाद काय? म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढली म्हणून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राडा झाला की स्ट्रॉंग रूम मधल्या मशीन्सच्या बाबतीत काही तक्रार आहे इथल्या उमेदवारांची, राजकीय पक्षांची? स्ट्रॉंग रूमच्या मशीन बद्दल अद्याप कुणाची तक्रार नाही आहे। मात्र आयोगाकडून ज्या पद्धतीनं झालेलं मतदान
आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि एकूण मतदान आणि झालेलं मतदान यामधली जी तफावत दाखवण्यात आलेली आहे आकडेवारीमध्ये, हा. त्यामध्ये काही मतदारसंघामध्ये काही वॉर्डांमध्ये समजा अंदाजे 1000 मतदान झालं असेल तर तिथं 800 दाखवण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी 1000 झालं असेल तर तिथं 2000 मतदान झाले असं दाखवलं गेलेलं आहे. बर. तर अशा काही किरकोळ त्रुटी आहेत. मतदान वाढलं आहे आकडेवारीमध्ये, प्रत्यक्ष मतदान झालंय एक आणि त्याच्यापेक्षा 2 ते 2.5 हजारानं मतदान हे आकडेवारीमध्ये वाढलेलं आहे आयोगाच्या. त्यामुळे वाढीव मतदान नसताना कुठून आलं हा प्रश्न आहे. ईव्हीएमच्या संदर्भात सध्या तरी कुठला प्रश्न नाहीये. बरं, आता वरिष्ठ कुठले पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी इथे पोहोचलेत का? जिल्हाधिकारी पोहोचणार? कारण जर तुम्ही सांगताय की 1000-2000चा मॉब आहे तर मोठ्या संख्येनं मॉब आहे आणि इतका मोठा मॉब स्ट्रॉंग रूमच्या बाहेर संतप्त अवस्थेमध्ये राहणं हे काही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं चांगलं लक्षण नाहीये. या ठिकाणी आता विशेष फोर्स बोलवलेले आहेत. ईश्वरपूर पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. आष्टा पोलिसांचा रॅपिड फोर्स सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. इथले वाळव्याचे तहसीलदार इथं दाखल झालेले आहेत, प्रांत दाखल झालेले आहेत. त्याच पद्धतीनं जे पोलीस उपाधीक्षक आहेत ते सुद्धा डीवायएसपी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दोन्ही शहराचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी आहेत. होमगार्ड असतील पोलीस, साधारण पोलिसांचा एक 200-250 लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी आता सध्या तैनात करण्यात आलेला आहे. मात्र मॉब अजूनही रस्त्यावर, हायवेवर थांबला असल्यामुळं जोपर्यंत इथला निकाल आकडेवारीचा लागत नाही तोपर्यंत हा आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका आणि पवित्रा या सर्व आंदोलकांनी घेतलेली आहे. त्यामुळं जोपर्यंत इथला आकडेवारीचा वाळ मिटत नाही तोपर्यंत हे आंदोलक असतील, मतदार असतील, हे पूर्ण आष्टा हायवेवर, आष्टा इस्लामपूर हायवेवर ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे त्याच्या बाहेरच्या आमच्या मुख्य रस्त्यावर ते तळ ठोकून आहेत आणि मोजके जे काही प्रतिनिधी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याशी आज चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी, पालकमंत्र्यांशी तुमचं काही बोलणं झालं? अद्याप तरी ह्या आकडेवारीचा प्रश्न हा आरओ स्तरावरचा असल्यामुळं आरओ स्तरावर ते प्रतिनिधी आकडेवारी पुन्हा एकदा ते रिवाइज करतायत. झालेल्या वॉर्डांची माहिती घेऊन, त्या झालेल्या वॉर्डांची माहिती आणि त्याची बेरीज ही टोटल करून आता आकडेवारी पुन्हा एकदा सर्वांच्या समोर ठेवली जाते किंवा ती टॅली केली जाते. त्यामध्ये जर कुठं तफावत आली किंवा जर योग्य झालं तर ठीक आहे, पण तफावत आली तर मात्र हे वाढीव मतदानाच्या बाबतीत मग पुढे जिल्हाधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील यांच्या स्तरावर हे कळवलं जाईल. ते खूप गंभीर बाब आहे, कारण तिथे असलेल्या बूथ लेवलवर असलेल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे. अधिकचं मतदान कुठून झालं? जो आकडा तुम्ही सांगताय तोही मोठा आहे. जर 2-2.5 हजार मतदारांचा घोळ असेल तर स्थानिक लेवलवर हा आकडा प्रचंड मोठा असतो आणि त्यामुळेच हे संतप्त वातावरण आहे. अर्थात या संदर्भात कुठली अधिकृत आकडेवारी अद्यापही दीपक मला वाटतं आपल्यापर्यंत सुद्धा नाहीये, कारण ही आकडेवारी टॅली करण्याचं काम सुरू आहे. जसं दीपक आपल्याला माहिती देत आहेत, तहसीलदार जागेवर पोहोचलेले आहेत. जे आरओ आहेत त्या निवडणूक प्रक्रियेची सगळी जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते तिथे पोहोचलेले आहेत. ते सध्या बोलतायत सगळ्या प्रतिनिधींशी. आकडे टॅली करून बघितले जात आहेत की प्रतिनिधींनी सांगितलेले आकडे आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आकडे हे योग्य आहेत की नाही. हे सगळं होत असताना दुसरीकडे जमाव मोठ्या प्रमाणावर जमलेला आहे. काल स्ट्रॉंग रूम मध्ये सगळ्या पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. मतदान झाल्यानंतर मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये आणून ठेवल्या जातात आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असतो. खरं तर आज या सगळ्याची मतमोजणी होणं अपेक्षित होतं, पण न्यायालयानं जो निर्णय दिलाय त्यामुळे मतमोजणी पुढे गेली आहे, लांबणीवर पडलेली आहे. 21 तारखेला होणार आहे. त्यामुळे सगळ्या पेट्या सांभाळण्याचं मोठं आव्हान सध्या सुरक्षा यंत्रणांपुढे आणि प्रामुख्याने पोलिसांसमोर आहे. असं असताना आष्टीमधला हा प्रकार, आष्टीमध्ये जवळपास 1001 लोक आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. आपले प्रतिनिधी आपल्याला जी प्राथमिक माहिती देतात त्यानुसार भाजप वगळता अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सध्या इथे उपस्थित आहेत. आक्षेप प्रामुख्याने काय आहे? आक्षेप हा आहे की काल जे मतदान झालेलं होतं त्या मतदानाची आकडेवारी, जी अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे, ती आकडेवारी आणि काल झालेल्या मतदानाची आकडेवारी याच्यामध्ये तफावत आहे. खरं तर जेव्हा मतदान होतं तेव्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असतात, त्यांच्याकडे सुद्धा आकडेवारी असते आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा असते. पण आता या दोन्हीकडच्या आकडेवारी जुळत नसल्याचं लोकप्रतिनिधींच्या म्हणणं आहे. तिथे जे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर होते त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अगदी स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच आता सध्या वादावादी चालू आहे. पण अधिकारी आलेले आहेत आणि जी आकडेवारी आहे ती जुळवून पाहण्याचं काम सुरू आहे. जर ही आकडेवारी जुळली तर कदाचित हा वाद लवकर शमेल, नाहीतर पोलिसांना कदाचित आणखी बंदोबस्त मागवावा लागेल. 200 ते 250 पोलीस सध्या आष्टाच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभे केलेले आहेत आणि जे 1001 लोक जमलेले आहेत ते सगळ्यांना सध्या बाजूला काढण्यात आलेले आहे. पण वातावरणातला तणाव अजूनही निवळलेला नाहीये. जी दृश्य तुम्ही बघता त्यावरून वातावरणात काय परिस्थिती असू शकते याची सहज कल्पना येते. आष्टीमधल्या, सांगलीमध्ये ज्या आष्टीमध्ये मतदान झालं होतं आणि तिथे मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची ही आत्ताची दृष्टी आहे. या संदर्भात आणखीन काही माहिती आलेली आहे तीही आपण जाणून घेऊया. खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं
आणि त्याचीच प्रिंट ही आहे. त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत. म्हणजे आणि झालेले मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय. 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले. म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले. हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. अपलोड माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली. खरे आहे का? सगळ्यांना लक्षात आलं की 33,000 जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच. म्हणजे आले कशी? यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे. कारण एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे. त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत. म्हणजे आणि झालेले मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय. 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले. म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले. हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. तर जी आकडेवारीतली तफावत समोर येते त्यावर सगळ्यांचा आक्षेप आहे. निवडणूक आयोगानं जी आकडेवारी अपलोड केलेली आहे त्यावर आक्षेप आहे. जे संबंधित आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आष्टामधलं एकूण मतदान जे आहे ते 33,328 आहे. त्यापैकी 24,913 मतदारांनी काल मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगानं दिलेली हा आकडा आहे. पण लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात जो आकडा होता तो 22,864 इतका होता. म्हणजे जवळपास 2,900 मतदारांनी मतदान केल्याचा जो आकडा आहे तो अधिकचा आकडा आहे. लोकप्रतिनिधींकडे असलेले आकडे आणि मतदान अधिकाऱ्यांकडून दिलेले आकडे याच्यामध्ये 2,900चा फरक आहे. हा फरक मोठा आहे आणि हा फरक आला कसा असा आम्हाला सवाल आहे. तोच सवाल आम्हाला अधिकाऱ्यांना विचारायचा आहे. म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं लोक जमा झालेले आहेत असा आरोप केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रवक्ते मेहबूब शेख आता आपल्यासोबत आहेत. मेहबूबजी, नेमकं काय झालंय आष्ट्यामध्ये? तुमच्या प्रतिनिधींशी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललात तुम्ही? काय झालंय? की